विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज 274 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पहिल्या पसंतीची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं असं करत हे मतदान जे आहे ते काउंटिंग जे आहे ते त्यानंतर होणार आहे। 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, 11 जागा आहेत। एकूणच ही प्रक्रिया कशी असणार आहे तर यासाठी माजी महाधिवक्ता श्रीहरी अडेसर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अडेसर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। सर, 274 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। 11 जागा आहेत, 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। पहिली पसंतीची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं, एकूणच ही प्रक्रिया कशी असते ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं। ही प्रक्रिया जरा किचकट असते, पण थोडक्यात समजावून सांगायचं तर सर्व उमेदवार जे आहेत ते जर जितक्या जागा रिकाम्या आहेत तितकेच असते तर मग निवडणुकीचा प्रश्न आला नसता, इलेक्शन झालं नसतं, प्रत्येकाला एक सीट मिळू शकली असती। पण जिथे जास्त लोक आलेले आहेत निवडणूक लढण्याकरता, अशा स्थितीमध्ये कोणीतरी एलिमिनेट व्हावं लागतं। आता कोणाला एलिमिनेट करायचं हे ठरवण्याकरता सिंगल ट्रान्सफरेबल व्होट, सिंगल प्रेफरन्शियल ट्रान्सफरेबल व्होट नावाचा एक फॉर्म्युला असतो। तो आपल्या कायद्यातच दिलेला आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये आहे, तसंच कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स खाली दिलेला आहे। त्या फॉर्म्युलाप्रमाणे एक कोटा ठरवण्यात येतो की कमीत कमी इतकी फर्स्ट प्रेफरन्स व्होट्स मिळालीत की एखादा माणूस निवडून येईल। आज तो कोटा ठरवल्या गेलेला आहे 23 फर्स्ट प्रेफरन्स व्होट्सचा। म्हणजे जे आमदार मतं देत आहेत त्यांच्यापैकी सर्व मिळून जे कोणी 23 फर्स्ट प्रेफरन्स व्होट्स कॅन्डिडेटला मिळवून देऊ शकेल तो कॅन्डिडेट निवडून आला असं ठरतं। आता एकाच राऊंडमध्ये हे 23च्या 23 मतं एखाद्या माणसाला मिळू शकतात किंवा मिळू शकणार नाहीत। जर नीट नियोजन केलं तर 23ही मतं एखाद्याला मिळू शकतात। उदाहरणार्थ, काँग्रेसच्याकडे आज 37 मतं आहेत आणि एकच कॅन्डिडेट त्यांनी उभा केलाय, त्याच्यामुळे 23 मतं एका कॅन्डिडेटला मिळणं शक्य असून काँग्रेसचा कॅन्डिडेट जर क्रॉस वोटिंग झालं नाही तर निश्चित निवडून येऊ शकतो। भाजपचे 103 व्होट्स आहेत आणि 5 कॅन्डिडेट्स आहेत, तर 5 पैकी 103 23 व्होट्स घेऊन बसणार नाहीत, कोणीतरी एक कमी जास्त होऊ शकतो। पण तो भाजपचाच कमी होईल का अजून कोणाचा कमी होईल हे बाकीच्या कॅन्डिडेट्सना काय व्होट्स मिळतात याच्यावर अवलंबून राहणार आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या कोणाला सर्वात आधी 23 मतं मिळतील तो क्लिअरली इलेक्ट होऊन निघतो। या इलेक्ट झालेल्या माणसाची मतं सेकंड प्रेफरन्स ज्या कोणाला असेल त्याला सर्वच्या सर्व मतं ट्रान्सफर होतात, म्हणून त्याला ट्रान्सफरेबल व्होट्स म्हणतात। सेकंड प्रेफरन्सच्या माणसाला असे वेगवेगळ्या व्होटर्सची मतं आल्यानंतर 23 मतं क्लिअर मिळालीत तर तो इलेक्ट होऊन निघतो, त्याची मतं मग अजून तिसऱ्या माणसाला ट्रान्सफर होतात। अशा पद्धतीने हे इलेक्शन चालतं। आता जेव्हा 11-12 कॅन्डिडेट्स उभे आहेत, असं नाही की एकाच माणसाला 23 मिळतील आणि दुसऱ्याला मिळणार नाहीत, एकदम दोघा तिघांनाही मिळू शकतील। मग अशा वेळेला त्या सर्वांची मतं त्यांच्या त्यांच्या प्रत्येक व्होटवर सेकंड प्रेफरन्स जे कुठला दाखवला जाईल त्या माणसाला ती व्होट्स जाऊन मिळतात। या पद्धतीने एलिमिनेट करत 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 तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणा, चौथ्या राऊंडमध्ये म्हणा, असं पिक्चर इमर्ज होईल की अमुक अमुक लोक निर्विवाद 23 मतांना पोहोचलेले आहेत आणि ते निवडून येतात। कधी कधी अशी स्थिती येऊ शकते की काही लोक 23 मतांना पोहोचतच नाहीत आणि रिकाम्या सीट्स आहेत। मग अशा वेळेला काय होतं तर सर्वात कमी ज्याला मतं मिळाली आहेत तो एलिमिनेट म्हणण्यात येतो आणि त्याची मतं त्याच्या वरच्या लोकांमध्ये वाटण्यात येतात प्रेफरन्शियल व्होट प्रमाणे, आणि त्याच्यामध्ये जो कोणी 23ला पोहोचेल तो इलेक्ट होऊन आला असं म्हणण्यात येतं। तरीही अशी स्थिती असू शकते की कोणीतरी पोहोचतच नाही 23ला आणि अनेक लोक असे आहेत जे थांबलेले आहेत आणि त्यांना 23 मतं नाहीत,
तर मग अशा वेळेला लास्ट माणसाची मतं ट्रान्सफर करत करत एलिमिनेट करत करत जर कोणालाही 23 मिळाली नाहीत तर शेवटचा माणूस बाद करून त्याच्या वरच्या लोकांना सीट्स मिळतात. का? कारण 11 सीट्स आहेत आणि 12 लोक आहेत म्हणून. जर 25 सीट्स असतात आणि 50 लोक असतील तर जे कोणी टॉप 25 मध्ये बसतील कोटा सोडून त्या लोकांना सीट्स मिळाल्या असतात, इतरांना बाद केलं गेलं असतं. अशा पद्धतीने हे इलेक्शनचा प्रकार चालतो. तेव्हा किचकट आहे, लंबा आहे आणि पहिल्याच राऊंड मध्ये निकाल लागेल असं नाही. सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंड पर्यंत देखील हे चालू शकतं. सर, या संपूर्ण प्रक्रियेला साधारणतः किती वेळ लागतो? किती मतं कशी डिवाइड होतात याच्यावर अवलंबून आहे. याचं आखणी केल्या जाऊ शकते. नॉर्मली आतापर्यंतच्या प्रथा अशा होत्यात की जितक्या सीट्स रिकामे आहेत तितकेच कॅन्डिडेट्स उभे करायचे. प्रत्येक पार्टीनी स्वतःचा हाऊसमधली किती ताकद आहे हे लक्षात घेऊन तितकेच कॅन्डिडेट्स उभे करायचे, जेणेकरून इलेक्शन खर्ची गरज नाही राहणार. प्रत्येकाला त्यांच्या प्रपोर्शनमध्ये सीट्स मिळतात. पण ते नेहमीच होतं असं नाही. कधी कधी इलेक्शन्स केल्या जातात, जसं आत्ता केल्या जात आहे तेव्हा. अशा वेळेला जेव्हा इलेक्शन्स करताना आपल्याकडे जास्त लोक किंवा कमी लोक आहेत प्रत्येक पार्टी विचार करते, तेव्हा प्रत्येक पार्टी त्यांच्या मित्र पक्षांबरोबर बसून एक प्लॅन बनवते, एक पद्धत निर्माण करते, जेणेकरून मला लागणारे 23 मतं मिळाल्याबरोबर माझ्या नंतरच्या माझ्याच पार्टीचे पलीकडली फर्स्ट प्रेफरन्स वोट्स तुला दिल्या जातील आणि तुझ्या पार्टीचे पलीकडले फर्स्ट प्रेफरन्स वोट्स त्यांच्या मित्र पक्षाला दिल्या जातील. अशा पद्धतीने देखील रचना करण्यात येते. आता याच्यात भीती अशी असते की मी जरी हे कितीही प्लॅन केलं तरी हे सिक्रेट बॅलेट आहे. कोण कोणाला मतं देतं हे आपल्याला कळायला मार्ग नाहीये. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरल्याच जाईल याची काही गॅरंटी नसते. एखादा आमदार आपल्या शत्रू पक्षातल्या माणसाला देखील जाऊन सेकंड प्रेफरन्सचा वोट देऊ शकतो. असं जर झालं तर हा फॉर्म्युला चालू शकत नाही आणि अशी होण्याची ह्यावेळेला दाट शक्यता आहे. त्याला कारणं अनेक आहेत, मी राजकीय कारणात जात नाही. पण आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी लागेल की काही महिन्यांपूर्वी एकच शिवसेना होती, एकच NCP होतं आणि त्यांच्या मेंबर्समध्ये त्यांचे आमदार जे आहेत म्हणा, त्यांचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्यातले सलोखे, त्यांच्यातले लागेबांधे, त्यांच्यातले इक्वेशन्स लक्षात घेऊन आज जरी मी शिवसेना शिंदे गटात असेल तरी कदाचित मी माझं एखादं प्रेफरन्सचं वोट शिवसेना ठाकरे गटात देणं शक्य आहे. आणि तशीच स्थिती NCP शरद पवार ग्रुप किंवा अजित पवार ग्रुप यांच्यामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. असं जर क्रॉस वोटिंग झालं तर पहिल्या राऊंड नंतर सेकंड राऊंड पासून हे चित्र दिसायला लागेल आणि सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंड मध्ये किती क्रॉस वोटिंग होतं हे आपल्याला लक्षात घेता येईल आणि त्याच्यावरून याचं चित्र, याला सिग्निफिकन्स आहे. नुसतं आत्ताच्या निवडणुकी करता नाही, पण 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्रात जी निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक या 2 पक्षांमध्ये तरी भाजप आणि काँग्रेस नव्हे, शिवसेनेचे दोन्ही गट आणि NCPचे दोन्ही गट यांच्यामध्ये कशा पद्धतीची वोटिंग पॅटर्न निर्माण होण्याची शक्यता आहे, कोण आपल्याच पक्षातला माणूस आपल्या विरुद्ध जाऊ शकेल याचे कयास, याचे आराखडे बांधता येऊ शकतील. या इलेक्शनचं महत्व सर्व या मुद्द्यावर आहे. जी, नक्कीच. खूप छान. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान माहिती तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगितली त्याबद्दल.